आपण स्त्री राज्यातून माझी सुटका करावी आणि माझ्याऐवजी आपण स्त्री राज्यात जावं. हनुमंता, तू काय म्हणतो आहेस? तुला कळतंय? क्षमा असावी, परंतु दुसरा कोणताच पर्याय नाही. हे कदापि शक्य नाही. स्त्री राज्यात राहायचे की निघून जायचे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. ह्यात मी तुझे कुठलेही सहाय्य करू शकत नाही. आणि तू माझ्याचकडे सहाय्य मागण्यासाठी का आलास? प्रभू श्री रामचंद्रांनी मला कसं सांगितले. तू काय बोलतोयस? होय मच्छिंद्रनाथ, मी संकटात असताना आपण सहाय्य करावे असा प्रभू श्री रामचंद्रांचा संदेश आहे. यापुढे भ्रमण करताना श्रीरामांचा तुला एक संदेश मिळेल. त्याला नकार देऊ नकोस. जशी आपली आज्ञा गुरुदेव. मच्छिंद्र, काय गुरुदेव? तुझ्यासमोर असे प्रसंग येतील की काय निर्णय घ्यावा हा संभ्रम तुला होईल. परंतु सर्वस्वी निर्णय तुझा असेल. प्रभू श्री रामचंद्रांचे नाव ऐकल्यावर आता मी काय बोलू? माझे शब्दच खोंडले आहेत. हे प्रभू, हे माते, हनुमंतराय आता पुन्हा अयोध्येत येतील. ह्याचे कारण श्री मच्छिंद्रनाथच असणार. मच्छिंद्रनाथ यांनी हनुमंताचा प्रस्ताव स्वीकारला असणार आणि ते स्त्री राज्यात जायला तयार असणार. प्रभू, गुप्तपणे तुम्ही तुमचीच योजना राबवली. परमनियतीला जे मान्य आहे तेच होणार. इथे तुझ्या आणि माझ्या इच्छेचा काहीही संबंध नाही. तुझा हेतू सफल होतो आहे. नाही, माझा हेतू सफल झालेला नाही. तुझी पहिली इच्छा मैनावती सुखी व्हावी ही होती आणि स्त्रियांच्या राज्यात वंशवृद्धी व्हावी, जे की सफल होणार आहे. परंतु तिथे हनुमंत नसणार आहे. हनुमंत एक माध्यम झाला आणि त्यांनी त्याचे कार्य पार पाडले. तो आहे त्या परिस्थितीतून पळून गेला नाही, तर त्याला सामोरे गेला. म्हणजे या प्रकरणात आता मी लक्ष घालावे असे काही उरले नाही. तू दुःखी होऊ नकोस. तुला आनंद वाटेल असेच सगळे काही घडणार आहे. हो, पण मला हवे तसे नाही. परंतु जे काही घडत आहे त्याला माझी संमती असणार आहे. आता अयोध्येत अशा अनेक गोष्टी घडत आहेत
ज्याच्याबद्दल आपण बोलायला हवे. आपण राजप्रासादात जाऊयात. मैनावतीने हनुमंताची कठोर आराधना केली आणि त्याचे फळ म्हणून हनुमंताला स्त्री राज्यात जावे लागले. श्रीरामांनी हनुमंताला आशीर्वाद दिला होता की तू स्त्री राज्यात गेल्यावर स्त्रियांशी संग करण्याची तुला आवश्यकता राहणार नाही. केवळ तुझ्या उच्चवासाने स्त्रिया गर्भधारण करतील. मैनावतीला हनुमंताकडून वंश पुढे जावा अशी इच्छा होती. अखेर हनुमंत मच्छिंद्रनाथांकडे आले आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात जाण्याची विनंती केली. मच्छिंद्र, स्त्री राज्यात प्रवेश करण्याआधी तू एक गोष्ट समजून घे की हे कार्य सोपे नाही. स्त्री राज्यात जाण्याची वाट आहे, परंतु परतण्याची वाट नसणार आहे. कारण मैनावती तुला सहजासहजी परत जाऊ देणार नाही. स्त्री राज्यात प्रवेश केल्यावर अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येतील. तेव्हा तू त्या परिस्थितीला कसा सामोरा जातोस हे महत्त्वाचं आहे. हे मच्छिंद्र, तू काय निर्णय घेतो आहेस? कारण गोरक्ष तिकडे साधनेत आहे आणि त्याचे दायित्वही तुझ्यावर आहे. सीतामाईला हनुमंताने दिलेले वचन महत्वाचे की श्रीरामांसाठी तुझे तत्व बाजूला ठेवायचे. हा निर्णय तुझा आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. 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 हे श्री महादेव, जेव्हा जेव्हा संकट येतं
तेव्हा तेव्हा तुम्ही दर्शन देता. मच्छिंद्र, काय घडले आहे आणि काय घडणार आहे हे मला ठाऊक आहे. निर्णय घेण्यासाठी तुला सहाय्य व्हावे म्हणून मी आलो आहे. मी खरंच द्विधा मनस्थितीमध्ये आहे प्रभू. काय निर्णय घेऊ मला कळत नाही. मच्छिंद्र, तू योगियांचा योगी आहेस. तू भगवी वस्त्र धारण केली आहेस. नाथ परंपरेतला पहिला नाथ आहेस आणि तू कठोर तप केले आहेस. त्यामुळे तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे स्त्री येणे शक्यच नाही. हे कैलाशपती, ही माझी परीक्षा आहे का? कोणतीही घटना कारण असल्याशिवाय घडत नाही मच्छिंद्र. हनुमंत स्वतः संकटात सापडला आहे. त्यांनी तुझे सहाय्य मागितले आहे. त्यामुळे हनुमंताला सहाय्य करावेसे वाटणे स्वाभाविक आहे. हे काशी विश्वेश्वर, मी काय करू? आजवर कुठल्याही स्त्रीची सावली देखील मी माझ्यावर पडू दिली नाही. आणि इथे तर केवळ स्त्रियांचेच राज्य असलेल्या नगरात जायची वेळ आली आहे. माझे सगळे तपोबल पुण्य नष्ट होऊन जाईल. हे आदिनाथ, मी काय करू? मच्छिंद्र, तू स्वतः स्त्री राज्यात जात नाहीयेस, तर तुला सांगितले गेले आहे म्हणून जातो आहेस. हनुमंताने श्री रामाचा संदेश तुला दिला आहे. त्यांना तू नकार देऊ नयेस आणि त्यांचा शब्द पाळावास असे मला वाटते. परंतु प्रभू, आजवर मी जे ब्रह्मचर्य व्रत केले त्याचे काय? तू कोण आहेस याचे तुला स्मरण राहिले म्हणजे कार्य झाले. परंतु तू कोण आहेस ह्याचा जर तुला विसर पडला तर सगळंच अवघड होईल. मी कोण आहे याचे विस्मरण मला कसे होईल श्री जगन्नाथ? मैनावती ही कोणी सामान्य स्त्री नव्हे. तिने इतके कठोर तप केले होते की साक्षात हनुमंतालाही स्त्री राज्यात जावे लागले. त्यामुळे ती तुझ्या आयुष्यात येणे याला काहीतरी निश्चित कारण आहे. परंतु प्रभू, मी जगत कल्याणाचे कार्य हाती घेतले आहे, त्याचे काय? ते कार्य थांबणार नाही. गोरक्षाची साधना सुरू आहे. गहिनी मोठा होतो आहे. जालंधर देखील गुरूंच्या शोधात आहे. हे सगळे तू ठरवलेले कार्य घेऊन पुढे जातील. परंतु मी माझ्या शिष्यांना काय आदर्श ठेवू? आपले गुरु स्त्री राज्यात एका स्त्री सोबत राहत आहेत. हे सत्य पचवणे त्यांना अवघड जाईल.
परंतु तुझ्यामुळे संपूर्ण स्त्री राज्याचा उद्धार होईल आणि मैनावतीला मोक्षापर्यंत घेऊन जाण्यात तूच सहाय्यभूत होशील. मी स्त्री राज्यात जावं हे सत्य मला अजूनही पचवता येत नाहीये प्रभू. तू तुझ्यातल्या शिवत्वाला जागं ठेवावंस आणि तिच्यातल्या शक्तीला सामोरं जावंस असं मला वाटतं. म्हणजे स्त्री राज्यात मला जाणे भागच आहे. निर्णय तुला घ्यायचा आहे. श्रीरामांनी दिलेला आदेश स्वीकारायचा की नाकारायचा. तसेच स्त्री राज्याचा उद्धार हे तुझ्याशिवाय कोणीही करू शकणार नाही. त्या राज्यात प्रवेश करायचा की नाकारायचा हे तुला ठरवायचे आहे. मी केवळ तुला दिशा दाखवू शकतो. प्रभू, आता एकच शंका आहे. मी स्त्री राज्यात प्रवेश केला तर बाहेर येण्याचा मार्ग काय? कार्य पूर्ण झाले की तुलाच बाहेर पडायचे आहे. आणि मी बाहेर पडू शकलो नाही तर? नाथ परंपरेतला तुझा सगळ्यात प्रिय शिष्य गोरक्षच तुला स्त्री राज्यातून बाहेर काढू शकतो. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, ओ अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. हे श्री महादेव, मी आता निर्णय घेऊ शकतो. स्त्री राज्यात मला जाणे भागच आहे. परंतु हे प्रभू, नाथ परंपरेतल्या कुठल्याही नियमांचे उल्लंघन माझ्याकडून होणार नाही. तसेच श्री दत्त महाराज आणि आपले कायम स्मरण राहील असा मला आशीर्वाद द्या. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक शुभम भवतु. संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, ओ अलग निरंजन. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. हे देवी, श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्याकडे घ्यायला निघाले अशी गुप्त वार्ता सगळीकडे पसरली. अगं, यायला निघालेत काय? कोणत्याही क्षणी स्त्री राज्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतील ते. देवी, आम्ही असं ऐकलंय की श्री मच्छिंद्रनाथ दिसायला खूप देखणे आहेत.
अगं ते मैनावतीसाठी येणार आहे. योगियांचे योगी आहेत ते. म्हणजे योगाचे तेज असणार ते. देवी, आम्ही असं ऐकलंय की ते अजानबाहू आहेत. मला कसे ठाऊक असणार? स्त्री राज्यात सगळीकडे वार्ता गेली आहे की श्री मच्छिंद्रनाथ म्हणून कोणी थोर योगी इथे येणार आहेत. ते योगी असले तरी त्यांना इथे भगवी वस्त्रे घालून राहायचे नाही. देवी, दिवस मावळायच्या अगोदर आपली दृष्ट काढायला हवी. हे श्री दत्त महाराज, हे श्री महादेव, आपल्याला स्मरून मी ह्या स्त्री राज्यात प्रवेश करतो आहे. माझा हेतू अत्यंत स्वच्छ आहे. रुद्राचा अंश असलेल्या हनुमंतरायांची स्त्री राज्यातून मुक्तता व्हावी आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या शब्दाचा मान राखला जावा ही प्रमुख कारण आहे. तसेच मैनावतीचा आणि स्त्री राज्याचाही उद्धार व्हावा ही देखील इच्छा आहे. आदेश, अलख निरंजन. आज श्री मच्छिंद्रनाथ येणार आहे. तेव्हा रोहिणी, तू तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा आणि त्यांचं स्वागत कर. माई, मी देखील जाऊ का मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे? नाही, तू राजप्रासादातच थांब. पण मला मच्छिंद्रनाथांना भेटायचंय. आधी त्यांना मैनावती देवी भेटणार. तुला का भेटतील ते? माई, आणि तूही स्वागतात काही उणीव राहणार नाही ना ते बघ. हो, काळजी नको करूस. चल दुर्गा.
अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो मैनावती, तुझ्याबद्दल मी खूप ऐकलं आहे. जर हनुमंताला भक्तीच्या बळावर ह्या स्त्री राज्यात तू यायला भाग पाडलंस, त्या अर्थी तुझी इच्छाशक्ती प्रबळ आहे. ज्या अर्थी तू मला इथे यायला लावलंस, त्या अर्थी तुझे ध्येय निश्चित आहे. ह्या स्त्री राज्यात पुढचा काळ मी राहणार आहे. तेव्हा मी काय करायचे हाच माझ्या समोर मोठा प्रश्न आहे. हे मच्छिंद्रनाथ, तुमच्याबद्दल जितके ऐकले होते त्यापेक्षाही खूप वेगळे आहात तुम्ही. खरं तर तुम्ही कसे आहात याची मला कल्पनाच करता आली नाही. आता ही दुरून मी तुम्हाला पाहते. तुमचे योगाचे ध्यानाचे जे तेज आहे ते अद्भुत आहे. खरं तर मी तुमची किती वाट पाहिली याची तुम्हाला कल्पनाच नाहीये. स्त्री राज्यात तुम्ही आलात ह्याचा मला खूप आनंद झाला, पण तो आनंद व्यक्त करायला मला शब्दच सापडत नाहीयेत. कोणत्याही क्षणी तुम्ही माझ्या समोर याल या कल्पनेनेच काय करावे मला कळत नाहीये.